मॅक्झिमम रणजी ट्रॉफी कोणी जिंकल्या असतील तर 42 टाइम्स मुंबईने जिंकल्या. तरुण पिढीला आता रोहित शर्मा माहिती असतील, सूर्यकुमार यादव माहिती असतील किंवा यशस्वी माहिती असेल. गावस्कर सरांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, डायना ॲडलजी मॅडम त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, दिलीप सरांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, माननीय शरद पवार साहेबांनी कुठलेच जे उचित निर्णय घेतले ज्याच्यामुळे क्रिकेटमध्ये एवढं ग्लॅमर आलं. गरीब मुलं खूप आहेत, ते त्यांचं कसं फ्युचर आपण सिक्युअर करू शकतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती नीट नसते त्यांना आम्ही फर्स्ट क्लासचा पास असेल किंवा त्यांचं खाण्यापिण्याची जी सोय असेल जी MCA म्हणून करायला पाहिजे. सेकंड इनिंग लाईफमध्ये असली पाहिजे, कारण सगळेच काय इंडियाला खेळू शकत नाही, सगळेच मुंबईला खेळू नाही शकत, सगळेच IPL नाही खेळू शकत. तर वानखेडे स्टेडियम आपला ऐतिहासिक आहे, त्याविषयी काही शंकाच नाही. पण IPLचं एक आपल्याला लवकर अंतिम सामना किंवा वर्ल्ड कपचा सुद्धा अंतिम सामना मिळावा तुमच्या कार्यकाळात, या दृष्टीने काही तुमचा प्रयत्न वगैरे. नमस्कार, नवशक्तीच्या यूट्यूब वाहिनीवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच भारतातील एक सर्वोत्तम क्रिकेट संघटना ही गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपला रुबाब, आपला दबदबा निर्माण करत आली आहे. आणि आज त्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर आपल्यासोबत आहेत. अजिंक्य नाईक सरांसोबत मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय तुमच्याकडे सांगू इच्छितो, कारण ते निर्णय हे त्यांची ओळख आणि त्यांचं काम कुठवर पसरलेलं हे दाखवून देतं. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय असे सुद्धा आहेत की माजी क्रिकेटपटू किंवा सध्याचे जे क्रिकेटपटू आहेत त्यांच्या नावे स्टँड किंवा त्यांचे नाव वानखेडेच्या विविध प्रवेशद्वाराला देणं हा सुद्धा एक चांगला उपक्रम त्यांच्या अंतर्गत राबवला गेला. त्याशिवाय महिला क्रिकेटपटूंसाठी MCAने गेल्या काही वर्षात काही उत्तम निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक सर्वाधिक महत्त्वाचा म्हणजे लवकरच मुंबई T20 लीग ही महिलांसाठी सुद्धा सुरू होणार आहे. त्या व्यतिरिक्त महिलांसाठी खास मुंबईच्या महिला कर्णधारांसाठी खास BKC येथे खास भिंत, या व्यतिरिक्त मुंबईतील क्रीडा पत्रकारांना दिलेला वेगळा सन्मान यांसारखे असे विविध उपक्रम MCA गेल्या काही वर्षात राबवत आहेत. आणि या उपक्रमांमागील सर्वात महत्त्वाचा हात म्हणजे सर्वात पडद्यामागील खरा शिल्पकार म्हणजे अजिंक्य नाईक सर. नमस्कार सर, तुमचे हार्दिक स्वागत. सर, सर्वप्रथम तर अभिनंदन. 2 दिवसापूर्वीच आपल्याला BCCI कडून सलग तिसऱ्यांदा सर्वोत्तम क्रिकेट संघटना हा वर्षातील पुरस्कार मिळाला आहे. सर, तर या अनुभवाबद्दल काय सांगाल? सलग तिसऱ्यांदा पुरस्कार स्वीकारणं किती अभिमानास्पद होतं? मुंबई क्रिकेट असोसिएशन जर तुम्ही इतिहास बघितला तर हा 96 वर्षांचा इतिहास आहे. आणि इकडे जे माइलस्टोन्स MCAने आजपर्यंत गाठले आहेत, सगळ्यात जास्त क्रिकेट टर्स जर भारताला जर कोणी दिले असतील तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिले आहेत. मॅक्झिमम रणजी ट्रॉफी कोणी जिंकल्या असतील तर 42 टाइम्स मुंबईने जिंकल्या. आणि आत्ताच आम्हाला जो BCCIने अवॉर्ड दिला सलग तिसऱ्यांदा बेस्ट डोमेस्टिक क्रिकेट जे असोसिएशन आम्हाला MCAला जे मिळालं आहे, तर तो खरं आमच्या सगळ्या MCAमधल्या क्लब सेक्रेटरीज, एपिक्स काउन्सिल एक टीमवर्कचा भाग म्हणून आम्हाला ते अवॉर्ड मिळालं आहे. कारण शेवटी परफॉर्मन्स कधी होतो जेव्हा सर्व लोक एका पेजवर येऊन काम करत असतात, तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबईच्या टीम ह्या नक्कीच चांगलं परफॉर्म करतात. हा जो आम्हाला अवॉर्ड मिळाला आहे हा आमच्या सर्वांचा आहे, आमच्या टीमवर्कचा आहे, आमच्या युनिटीचा आहे. आणि आजपर्यंत आमचे क्लब सेक्रेटरी असतील, क्रिकेटर्स असतील, हे जे काय एकत्र काम करतात त्याचंच हे एक अवॉर्ड आम्हाला एक शाबासकी आहे जी BCCIने दिली आहे. सर, जसं की मी थोड्या वेळापूर्वीच म्हटलं की महिलांसाठी आता मुंबई T20 लीग चालू करते, तर मला तर वाटतं गेल्या 2-3 वर्षात आपण महिलांसाठी खूप चांगले उपक्रम घेतले आहेत. तर याची प्रेरणा आणि हा संकल्प कसा काय ध्यानात आला त्याविषयी जर आम्हाला थोडी माहिती द्या. जर तुम्ही आमचं जी पॅरेंट असोसिएशन आहे BCCI, त्यांनी जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यापैकी एक होतं की जसं मेन्स क्रिकेट आहे त्याच धर्तीवर वुमेन्स क्रिकेटला पण तेवढंच महत्त्व दिलं. मॅच फी असेल किंवा फॅसिलिटी वाईज असेल, सगळ्या गोष्टींमध्ये समान ट्रीट केलं. साहजिकच MCA कधी पण समोरून लीड करतं आणि आपण जेव्हा लिडरशिप मध्ये असतो किंवा ॲज अ एपिक्स काउन्सिल आम्ही डिसिजन घेतो तर आम्ही नेहमीच विचार करतो की महिलांसाठी आपण काय चांगलं करता येईल. तर सुरुवातीला आम्ही क्लब क्रिकेट सुरू केलं. जसं पुरुषांचं क्लब क्रिकेट मुंबईत चालतं तसंच 55 ऑड क्लब्सनी पार्टिसिपेट केले. ॲव्हरेज जर 20 मुली जर बघितल्या प्रत्येक क्लबशी जर असोसिएटेड असतील तर अराऊंड 1000 मुलींनी त्या वर्षी क्लब क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
सेम आम्ही क्रिकेट ॲडवायझर असतील, सिलेक्टर्स असतील, असे सगळ्या जे मेजर रोल्स आहेत वुमन क्रिकेटमध्ये तिकडे महिलांना आम्ही प्राधान्य दिलं. जिकडे इन्सेंटिव्ज असतील, रिइम्बर्समेंट आपलं जिकडे बेनिफिट आम्हाला देता येतील महिला क्रिकेटना, आम्ही नेहमी त्यांना कुठेतरी असोसिएशनमध्ये मागे उभं राहायला पाहिजे, हा आमचा नेहमी विचार असायचा. त्याचाच एक भाग म्हणजे WPL यावेळी तुम्ही बघितलं सक्सेसफुली BCCIने होस्ट केलं. नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप महिला क्रिकेटने जिंकली भारतामध्ये. आणि कुठेतरी महिला क्रिकेट ग्रो होत आहे आणि आपण त्याचा एक येणाऱ्या काळात भाग असलं पाहिजे, एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला पाहिजे. म्हणून आम्ही T20 वुमेन्स लीग ही मुंबईमध्ये सुरू करतो आहे, जेणेकरून आमच्या ज्या महिला क्रिकेटर्स आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि जेव्हा त्यांचा परफॉर्मन्स त्या लीगमध्ये होईल त्यांना साहजिकच मुंबईसाठी खेळताना सोपं जाईल. तिकडे त्यांचा परफॉर्म झाला ते भारताला खेळू शकतील आणि ज्या विविध लीग्स चालू आहेत, ज्या BCCIने सुरुवात केली, तिकडे मुंबईचं प्रतिनिधित्व वाढेल. ही एक मेन आमचं पर्पज होतं ह्या लीगच्या मागचं. सर, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे शरद पवार क्रिकेट संग्रहालय हे एक म्हणजे म्हणतात ना की एक आकर्षण केंद्रबिंदू ठरतं आहे गेल्या काही महिन्यांपासून जेव्हापासून उद्घाटन झाले. तर त्याविषयी काय अधिक माहिती द्याल आणि कशाप्रकारे ते एक युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरतं आहे, कारण त्याच्यामधून भरपूर काही माहिती मिळते क्रीडापटूंना. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा 96 वर्षांचा इतिहास आहे. तो कुठेतरी एका वास्तूमध्ये तो इतिहास आपण येणाऱ्या पिढीकडे घेऊन जायला पाहिजे. त्याचीच एक सुरुवात म्हणून जेव्हा 50 वर्ष वानखेडे स्टेडियमला पूर्ण झाले तर आम्ही एक कॉफी टेबल बुक तयार केली, कारण कुठेतरी एक डॉक्युमेंट असलं पाहिजे असोसिएशनच्या कलेक्शनमध्ये. येणाऱ्या पिढीला वानखेडे स्टेडियममध्ये काय ऐतिहासिक मॅचेस झाल्या, रेकॉर्ड्स काय झाले, तसंच MCAमध्ये प्लेयर्स कोण होते, त्या लोकांनी रेकॉर्ड्स काय केले, MCAचे ॲडमिनिस्ट्रेटर्स कोण होते लास्ट 96 इयर्समध्ये, जे जे स्टेक होल्डर्स होते MCAमधले त्यांना एका म्हणजे लोकांपुढे घेऊन जाण्यासाठी एका पेजवर आपण काहीतरी आणलं पाहिजे. म्हणून हे एक म्युझियमची सुरुवात केली. जो पास्ट इतिहास आहे, जी रिच लिगसी आपण म्हणतो, जो ते कुठेतरी एक ब्रिज तयार करायचं काम आम्ही ॲपेक्स काउन्सिल म्हणून घेतलं आणि या म्युझियमच्या मार्फत आमचा जो प्रत्येक प्लेयर आहे, पुरुष असेल महिला असेल, ते आम्ही त्यांच्याबद्दलची माहिती तरुण पिढीला, कारण तरुण पिढीला आता रोहित शर्मा माहिती असतील, सूर्यकुमार यादव माहिती असतील किंवा यशस्वी माहिती असेल, पण गावस्कर सरांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, डायना ॲडलजी मॅडम त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, दिलीप सरांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, सचिन सरांचं तसं सगळ्यांना माहिती आहे, कारण तरुण पिढीने खूप फॉलो पण केलं आहे. आणि जे अजून जुने प्लेयर्स असतील, नरी कॉन्ट्रॅक्टर असतील, जर करसन गावरी असतील किंवा महिला क्रिकेटपटू असतील, ॲडमिनिस्ट्रेटर्सनी म्हणजे शेषराव वानखेडे साहेबांनी काय डिसिजन्स घेतले, माधवराव मंत्री सरांनी काय डिसिजन्स घेतले, ज्या भारताचं क्रिकेट आणि मुंबई क्रिकेट जिकडे सर्वात मोठा बदल झाला, माननीय शरद पवार साहेबांनी कुठलेच जे उचित निर्णय घेतले ज्याच्यामुळे क्रिकेटमध्ये एवढं ग्लॅमर आलं, फायनान्शियली साऊंड झाले दोन्ही संघटना, MCA असो किंवा BCCI असो, खेळाडूंसाठी त्यांनी वेगळ्या वेगळ्या स्कीम्स चालू केल्या, ह्याची माहिती, या सगळ्या गोष्टी कुठेतरी एका पेजवर आम्ही क्रिएट केल्या पाहिजे. आणि माझ्यामध्ये म्युझियम हे असं माध्यम आहे जे तरुण पिढीशी येणाऱ्या काळात कनेक्ट करेल. सर, थोडा तुमच्या सुरुवातीच्या काळाविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण मी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं की तुम्ही शाळेकडून हॅरिस शील्ड स्पर्धेमध्ये वगैरे खेळला होतात, तर तुम्ही तिथून मग या क्षेत्रामध्ये कसे का वळलात, म्हणजे प्रशासकीय विभागाकडे? दुसरीपासून मी ॲक्च्युली क्रिकेट खेळत होतो, वयाच्या अराऊंड 8-9 वर्षाच्या असल्यापासून. आणि गोपाळ कोळी सर माझे कोच होते, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवट शाळेला खेळ होत्यापर्यंत एकच कोच लाईफमध्ये आत्तापर्यंत, गोपाळ कोळी सर. म्हणजे आम्ही आता बघतो की एवढं कमर्शियलायझेशन झालं आहे, सगळे कोचेस लाखोनी चार्ज करतात, पण आम्ही आमच्या आयुष्यात कधी आमच्याकडनं सरांनी घेतलीच नाही. आम्ही गाईल्सला चॅम्पियन झालो, हॅरिसला चॅम्पियन झालो, बाकी जे MSSA ऑर्गनाइज जे टुर्नामेंट्स असायचे, पार्ले कप, पेप्सी कप, बाकीचे त्या सगळ्या टुर्नामेंट्समध्ये ISVN सुळे शाळा, म्हणजे ती आधी किंग जॉर्ज म्हणून ओळखली जायची, ही परफॉर्म चांगलं करायची. तिकडनं क्रिकेटची सुरुवात झाली. नंतर MCAला मी यायला लागलो. आमच्या वर्डीतले खूपशे मंडळी MCAमध्ये ॲक्टिव्ह होती. त्याच्यात अरविंद कदम यांनी मला सुरुवातीच्या काळात सांगितलं, इकडे तू ॲक्टिव्ह झालं पाहिजे. अवी कदम त्यांचे भाऊ होते,
ते माझ्या सतत संपर्कात होते. माझे सासरे इकडे उपाध्यक्ष होते पंकज ठाकूर. या सर्वांनी एक यंगस्टरना बॅक केलं पाहिजे म्हणून मला सुरुवातीच्या काळात मदत केली. आणि 2019ला जेव्हा निवडणूक लागली, लोढा रिफॉर्ममुळे आमचे जे सिनियर जेवढे ॲडमिनिस्ट्रेटर्स होते त्यांचं सगळ्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतं. पण कुठेतरी ते निवडणुकीत उभे राहू नाही शकत. तर आज लोढा रिफॉर्म्समुळे जे इम्प्लिमेंट करायला पाहिजे तेव्हाच्या जे ॲडमिनिस्ट्रेटर्स त्यांनी डिसाईड केलं की नाही, तरुण पिढीला पण एक संधी दिली पाहिजे. आणि तेव्हा मी निवडणुकीला उभा राहिलो. पहिल्यांदा मी ॲपेक्स काउन्सिल मेंबर झालो. मग ऑनररी मी मॅनेजरशिपसुद्धा मुंबई टीमची केली, एक एक्सपिरियन्स म्हणून की प्लेयर्सबद्दलचं थोडं जाणून घेण्यासाठी की त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांचं काय माइंडसेट असतं, किंवा छोट्या छोट्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी कशा आपण बेटर करू शकतो याच्यासाठी शिकण्याच्या हिशोबाने मी ऑनररी पूर्ण एक सीझन मॅनेजरशिप केली. त्याच्यानंतर निवडणुकीत परत 2022ला सेक्रेटरी पोस्टसाठी उभा राहिलो. ती निवडणूक जिंकलो. सर्वांनी आमचे जे क्लब सेक्रेटरीजनी मला चांगलं सपोर्ट केलं, जेवढे सिनियर्स होते त्यांनी सपोर्ट केला. आणि तो तिकडनं प्रवास सुरू झाला. वेगळे जे उपक्रम डिसिजन्स घेतले. अमोलजींच्या नेतृत्वाखाली मी तिकडे सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. त्याच्यात त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे बाय इलेक्शन लागली, तेव्हा अध्यक्ष म्हणून मी इकडे परत निवडून आलो. आता नोव्हेंबरमध्ये 2025ला निवडणुकीला परत उभा राहिलो, अनपोज जिंकून आलो. कुठेतरी आमच्या क्लब सेक्रेटरीनी दाखवलेल्या विश्वासामुळे मला इकडे बॅक अँड अगेन पद भूषवता आलं. कारण मी एक क्रिकेटचा छोटा कार्यकर्ता आहे. आणि जेव्हा कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करतात आणि सगळ्यांना तुम्ही एकत्र घेऊन काम करतात, तो रिझल्ट चांगला आला. त्या डिसिजन्सला खरोखर ज्या गोष्टींची गरज होती, म्हणजे छोट्यातल्या छोटं डिसिजन पण हे उठून दिसून आलं. कारण हे सर्वांच्या एकमताने आम्ही घेतलेले डिसिजन्स होते. आणि जेव्हा तुम्ही ॲज अ टीम काम करतात तर नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येतो. आणि आम्ही प्रोसेस नीट फॉलो केली. छोट्यातले छोटे जे इश्यूज असतात, म्हणजे ग्राउंड्समॅनचा इश्यू असेल किंवा क्लब सेक्रेटरीजचे ग्रासरूट लेवलला काय इश्यू आहेत, प्लेयर्सचे काय इश्यू आहेत. कारण सगळ्यांचं लक्ष नुसतं सिनियर प्लेयर, इंडिया प्लेयर्सवर असतं. पण एक अंडर-14 मुलाचा काय प्रॉब्लेम आहे, अंडर-15 मुलीचा काय प्रॉब्लेम आहे, ते कसे प्रवास करतात, त्यांना लागणाऱ्या गोष्टी काय आहेत. कारण शेवटी सगळेच काय म्हणजे चांगल्या फॅमिलीमधनं येत नाही, फायनान्शियली चांगल्या फॅमिलीमधनं येत नाही. गरीब मुलं खूप आहेत. ते त्यांचं कसं फ्युचर आपण सिक्युअर करू शकतो. क्रिकेट नॉलेज सेंटर प्रोग्राम स्टार्ट केला. कारण कुठेतरी सेकंड इनिंग लाईफमध्ये असली पाहिजे. कारण सगळेच काय इंडियाला खेळू शकत नाही, सगळेच मुंबईला खेळू नाही शकत, सगळेच IPL नाही खेळू शकत. पण लाईफमध्ये जे सक्सेसफुल गोष्ट त्यांना होत नाही, त्यांना सेकंड इनिंग असली पाहिजे म्हणून क्रिकेट नॉलेज सेंटर सुरू केलं. सो दॅट त्याच्यातले कोण ॲनालिस्ट बनू शकतील, अंपायर बनतील, स्कोरर बनतील, क्युरेटर बनतील, मॅचर बनतील, ट्रेनर्स बनतील. जे आज वेगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत एक प्रोफेशन म्हणून, एक आम्ही अपॉर्च्युनिटी क्रिएट केली. हे दुसरं वर्ष आहे क्रिकेट नॉलेज सेंटरचं. असे विविध डिसिजन्स घेतले आणि ते कलेक्टिव्ह डिसिजन्स होते, ॲज अ टीम डिसिजन होते. म्हणून प्रत्येक डिसिजनचं एक महत्त्व आहे. आणि त्याचं जे इफेक्ट होता किंवा त्याचा जो शेवटच्या माणसापर्यंत तो डिसिजनचा त्याचा फायदा झाला. आणि इनडायरेक्टली MCA भारतामध्ये नंबर 1 सलग 3 वेळा दिसून आलं. सर, आणखीन एक विचारायला आवडेल की तुम्ही जसं म्हणाल की मैदानाशी निगडीत असणारा कार्यकर्ता, तर मी सुद्धा माझा एक अनुभव की जेव्हा 2019ला आपण जेव्हा पहिल्यांदा BKCच्या मैदानात भेटलो होतो तेव्हापासून त्या आता तुम्ही अध्यक्ष झाल्यापर्यंत पण, तर अभय सर, हडप सरांनी पण नेहमी तुमच्याशी चांगलं सांगितलं की आजही तुम्ही त्यांना काका म्हणूनच हाक मारता, कारण शेवटी तुमच्याशी तेवढं त्यांचं नातं तेवढं घनिष्ठ आहे. तर हा एकंदर प्रवास जो तुम्ही मैदानापासून म्हणजे खेळाडूंच्या जवळपासून अध्यक्षपदापर्यंत पोहोचलात, तर त्याचा लाभ तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेत झाला असं म्हणता येऊ शकतं का? की म्हणजे कशा प्रकारे एक प्रकारे जुळवून घेता आलं या सर्वांमुळे? बघा, लाईफमध्ये फेज वाईजच ग्रोथ होते. जसे आपण पहिलीची परीक्षा वेगळ्या प्रकारे देतो, 5वीची वेगळी देतो, 7वी 8वीत वेगळ्या प्रकारची परीक्षा असते आणि 10वीत वेगळी असते. तसंच करिअर ग्रोथ पण ही फेज वाईजच होते. तुम्ही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही जाल तर तुम्हाला त्याचं चांगलं आउटकम मिळतं. जे डायरेक्ट 10वीची परीक्षा येतील ते कधी पास होणार नाही. तसं डायरेक्ट कुठल्या पदावर बसले तर ते सक्सेसफुल राहणार नाही असं मला वाटतं. ज्यांना
तळागाळाची जाणीव आहे तिकडे जास्त त्याचा इम्पॅक्ट असतो. आणि मला क्रिकेटचा कार्यकर्ता असल्यामुळे प्रत्येकाशी एक माझी रिलेशन्स आहेत, एक अटॅचमेंट आहे. त्यांचे प्रॉब्लेम्स मी ऐकून घेतो. जे काय माझं म्हणणं असतं ते लोक ऐकून घेतात. आणि शेवटी ॲज अ फॅमिली आम्ही काम करतो. फॅमिलीमध्ये क्रिटिक्स असतात, भांडणं असतात, पण मी त्यांना पण म्हणजे त्यांचं पण विचाराला मी स्वागत करतो. कारण शेवटी कुठेतरी क्रिटिक्स आपल्याला धडा शिकवून देतात की आपण कसं चांगलं काम केलं पाहिजे, की आपण कुठे चुकीच्या दिशेने चाललो आहे तर आपण योग्य दिशा काय ही ते क्रिटिक्स त्यांच्याकडनं पण कळतं. ते सगळ्या प्रकारची लोकं, जशी हाताची पाची बोटं वेगळी असतात तशी वेगळी प्रकारची लोकं आहेत संघटनेमध्ये. त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मी पुढे काम करत असतो. सर आणखीन एक विचारायला आवडेल की आता तुमच्या ज्या कार्यकाळात जे काही निर्णय घेतले गेले त्याविषयी म्हणजे त्यापैकी तुम्हाला एखादा आवडलेला जो सर्वाधिक म्हणजे ज्यामुळे खेळाडूंना आणखीन लाभ झाला. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, नुसतं सिनियर प्लेयर्स असतील किंवा इंडिया प्लेयर्स असतील सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावर असतं. पण छोटे जे प्लेयर्स आहेत अंडर 14, 16 किंवा 15 आणि 19च्या मुली आहेत, जे ठाणे जिल्ह्यातनं येतात, पालघर जिल्ह्यातनं येतात किंवा मुंबईतनं सुद्धा येणारी, ज्यांची आर्थिक परिस्थिती नीट नसते, त्यांचे आईवडील त्यांचं कशी ग्रोथ करत असतात आपल्याला माहीत नसतं. खूपशा वेळा मी बघितलं रेल्वे स्टेशनवर आपले क्रिकेटर्सना पकडलं जातं कारण तिकीट नाही आहे. त्यांचं खाण्यापिण्याचं म्हणजे कुठेतरी न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण कमी असते. कारण आपण जेव्हा टेस्टिंग करतो आपल्या क्रिकेट अकॅडमीमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून आल्या. त्याच्यासाठी आम्ही असं एक डिसिजन घेतलं, जे स्टेटला आपले प्लेयर्स सिलेक्ट होतील त्यांना आम्ही फर्स्ट क्लासचा पास असेल किंवा त्यांचं खाण्यापिण्याची जी सोय असेल, जी MCA म्हणून करायला पाहिजे, राईट न्यूट्रिशन व्हॅल्यू मेंटेन राहील, चांगलं डाएट फूड आम्हाला त्यांना देता येईल आणि इनडायरेक्टली त्यांच्या ग्रोथसाठी आणि असोसिएशनला चांगलं प्लेअर घडवण्यासाठी त्याचा फायदा होईल. हे आम्ही एक डिसिजन घेतलं होतं. ते मला वाटतं की तळागाळातलं क्रिकेट स्ट्रॉंग करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी हे एक मला आवडलेलं डिसिजन आणि आम्ही सगळे अपेक्स काउन्सिलने म्हणून हे डिसिजन घेतलं होतं. सर आणि खेळाडूंची वयचोरी वगैरे रोखण्याचे प्रमाण आपण पाहत असतो, तर MCAने ते रोखण्यासाठी काही पावलं उचलली का? कारण गेल्या काही वर्षात आपल्याला तरी अशी काही प्रकरणं आढळली नाहीत, पण ओव्हरऑल इंडियामध्ये आणखीन काही असे आहेत स्टेट जिथे हे प्रकरण आढळत असतात छोट्या वयोगटांमधून वगैरे. आमची जी पॅरेंट बॉडी आहे BCCI, जी आम्हाला गाईड करतं, आता TWD टेस्ट होते त्याच लाईन्सवर आम्ही ते बोन टेस्टिंग वगैरे सगळं करतो. जे योग्य वयात असतील, जे ॲक्सेप्ट BCCI करतं त्यांना आम्ही खेळायला अलाव करतो. जे म्हणजे BCCI रेड फ्लॅग करतं किंवा अलाउड नाही म्हणतं त्यांना आम्ही नाही अलाव करत. तर माझ्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आपण जे प्रोटोकॉल्स फॉलो केले पाहिजे ते आम्ही करत असतो आणि याच्या पुढेही करत राहणार. सर आणि आता मागे रोहित शर्माच्या स्टँडच्या नावाच्या उद्घाटनाच्या वेळी फडणवीस यांनी घोषणा केली होती की लवकरच मुंबईमध्ये आपण 1,00,000 प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम बांधणार आहोत. तर त्या दृष्टीने कसा प्रोग्रेस झाला त्याविषयी काही माहिती देऊ शकाल? सरकार नेहमीच आम्हाला सपोर्ट करतं क्रिकेटच्या दृष्टिकोनातनं, चांगल्या डिसिजन्समध्ये असतील आणि देवेंद्र साहेबांची जी इच्छा त्यांनी सांगितलेली पब्लिकली, त्याच्यासाठी आम्ही 2-3 जागा साईट व्हिजिट्स वगैरे केल्या आहेत आणि लवकरच जी जागा क्रिकेटच्या बेनिफिशियल असेल आणि महाराष्ट्र ॲज अ स्टेट किंवा भारतात ती फ्युचरिस्टिक चांगली असेल अशी जागा आम्ही लवकरच माननीय देवेंद्रजी डिक्लेअर करतील ती जागा. सर आणि वानखेडे स्टेडियम आपला ऐतिहासिक आहे त्याविषयी काही शंकाच नाही. गेल्या 2-3 वर्ल्ड कप स्पर्धापासून आपल्याला सेमीफायनल वगैरे आयोजन करण्याचा मानसुद्धा मिळतो आहे. पण IPLचं एक आपल्याला लवकर अंतिम सामना किंवा वर्ल्ड कपचा सुद्धा अंतिम सामना मिळावा तुमच्या कार्यकाळात, या दृष्टीने काही तुमचा प्रयत्न वगैरे? जे आपली पॅरेंट बॉडी आपल्याला गाईड करणार तसं आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागतं. आमचं काम आहे रणजी ट्रॉफीचा सामना असो किंवा IPLचा असो किंवा इंटरनॅशनल कुठलाही सामना असो, ते योग्य रीतीने कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि आमची जी टीम आहे ही सक्सेसफुल इम्प्लिमेंट करण्यामध्ये त्यांचं पूर्ण भारतात कौतुक केलं जातं. तर जो सामना आहे त्याच मेरिटवर आम्ही तो सामना योग्य रीतीने कसा इम्प्लिमेंट करता येईल, कसं हेल्प करता येईल आमच्या संघटनेला, जी आमची पॅरेंट असोसिएशन BCCIला, त्याच्यासाठी आम्ही काम करत राहणार. तर मैदानी कर्मचाऱ्यांसाठी MCAकडून दर महिन्याला काही मानधन देण्यात येतं वगैरे, तर त्या उपक्रमाविषयी थोडीशी माहिती द्या. आणि त्याशिवाय माजी क्रिकेटपटूंना आपण जो सन्मान देतो आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. कारण भरपूर आता सध्या गेल्या काही वर्षात आपण
क्रिकेटपडून जे स्टँड किंवा प्रवेशद्वार वगैरे हा उपक्रम राबवतो आहे, तर त्यांच्याकडून किती सहाय्य लाभतं तुम्हाला, त्यांचा कशा प्रकारे प्रतिसाद लाभतो आहे? जेवढे MCAचे स्टेक होल्डर आहेत, म्हणजे तो छोट्यातला छोटा माणूस असेल किंवा मोठ्यातला मोठा पदाधिकारी असेल किंवा स्टाफ असेल, ज्यांना जो मान सन्मान दिला पाहिजे, जो रिस्पेक्ट दिला पाहिजे, जे मानधन दिलं पाहिजे, ते MCA म्हणून आपण आता लास्ट 2-3 वर्ष करतोच आहोत. एक त्याच्यातली चांगली स्कीम तुम्हाला सांगतो, एक पेन्शन स्कीम आम्ही सुरू केली. जे वॉचमॅन असतील, ग्राउंड्समॅन असतील, हे जे रिटायर्ड होतील, ह्यांना जशी सरकारी पेन्शन स्कीम असते त्याच धर्तीवर आपण आपली MCAची पेन्शन स्कीम सुरू केली आहे. परत मेडिक्लेम्स असतील, आमचे क्लब सेक्रेटरीज आहेत, त्यांचे मेडिक्लेमचे प्रीमियम्स MCA म्हणून रिइम्बर्स करतो आम्ही. तर जेवढे स्टेक होल्डर आहेत, जी नेसेसिटी आहे, बेसिक नेसेसिटी, तिकडे आम्ही आमचे डिसिजन आजपर्यंत घेत आलो आहेत. आणि ह्याच्या पुढे जे सजेशन्स असतील, आमचे क्लब सेक्रेटरी सजेस्ट करतील, तुमच्यासारखे पत्रकार सजेस्ट करतील, आणि जे MCAच्या हिताचे आहेत ते डिसिजन आम्ही नक्कीच घेऊ येणाऱ्या काळात. तर आणखी एक शेवटी विचारायला आवडेल की युवा खेळाडूंसाठी MCAचा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय एक संदेश देऊ शकाल? कारण खेळाडू वृत्ती निभावणे आणि पुढे तुम्हाला आणखीन संधी मिळणारच आहे खेळाडूंना, तर त्या दृष्टीने युवा खेळाडूंना तुम्ही काय संधी द्याल? काय संदेश? क्रिकेट हा गेम पहिला तर युवा खेळाडूंनी एन्जॉय केला पाहिजे. त्याच्यात त्यांनी त्यांचं 100% पण तेवढंच दिलं पाहिजे. शेवटी तुम्ही क्रिकेटपेक्षा मोठे बनू शकत नाही. क्रिकेटला तुम्ही नेहमीच रिस्पेक्ट केलं पाहिजे, कारण आपण जे काय आहोत, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर असून दे किंवा क्रिकेटच असून द्या, हे आम्ही क्रिकेटमुळे आहेत. पहिलं तर या खेळाला आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. आणि आपला जो मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे, खास करून मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या खेळाडूंसाठी सांगेन, त्यांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. आणि हा इतिहास जाणून घेतल्यावर डिसिप्लिन, रिस्पेक्ट, हे जेवढे काही शब्द असतील जे डिक्शनरीमधले, हे शब्द ऑटोमॅटिकली प्रत्येक प्लेअरमध्ये, म्हणजे पुरुष असो किंवा महिला असो, हे ऑटोमॅटिकली दिसून येतील तुम्हाला येणाऱ्या काळात. आपला इतिहास प्रत्येक खेळाडूंनी म्युझियमच्या मार्फत किंवा रीडिंगच्या मार्फत असेल किंवा जे सिनियर्स असतील त्यांच्याकडनं जाणून घेतला पाहिजे. त्याचा बेनिफिट त्यांनासुद्धा होईल आणि असोसिएशनला ग्रो होण्यासाठी पण होईल. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सर्व माहितीबद्दल, आणि तुम्हाला शुभेच्छा पुढील कारकिर्दीसाठी.